मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी. आपण आता आमचा दवाखाना बघूया. आल्यावर पहिले हात जोडून नमस्कार म्हणून स्वागत होते. नमस्कार सर. मग मुलं कुरमुरा आणि शिरा खातात. मग मुलं कुरमुरे आणि शिरा खातात. त्यांना खेळायला स्टेथोस्कोप आधी सर्व इन्स्ट्रुमेंट दिले जातात. हे थर्मोमीटर आहे, इन्फ्रारेड नॉन टच थर्मोमीटर आहे. इथे खेळणं म्हणून पल्स ऑक्स ठेवलं जातं. त्यामुळे त्यांना हे स्टेथोस्कोप, थर्मोमीटर, पल्स ऑक्स हे ओळखीचे होतात, तर तपासाच्या वेळी ते रडत नाहीत. मग इथे सगळीकडे आरसे आहेत, तर मुलं आरशामध्ये स्वतःला पाहून खेळत राहतात. मग बाळाचं इथे वजन केलं जातं. वजन मोठ्या बाळा 100 किलोपर्यंत आणि छोट्या बाळाचं इथे, आणि इथे त्याची उंची मोजली जाते. हे उंचीचं मोजायचं आहे. इथे पेपर बनवला जातो, ग्रोथ चार्ट भरला जातो आणि ते डायरेक्ट कॉम्प्युटरमध्ये एंट्री करून टॅबमध्ये एंट्री केली की कॉम्प्युटरमध्ये एंट्री होते. त्यांना ग्रोथ चार्ट दिला जातो आणि भरपूर माहितीचे कागद दिले जातात. हे आहाराचा कागद आहे आणि इतर कागद जे माहिती देतात ते पुस्तकं आणि कागद दिले जातात. मग इथे सक्शन मशीन, ऑक्सिजन आहे. पण हा आरसा सांगतो की वडिलांपेक्षा आई आणि बाळ, वडिलांना एवढे लाल पाहिजे, ते पांढरे असेल त्यांना रक्त कमी आहे, मग त्यांनी लोखंडाच्या कढईत स्वयंपाक केला पाहिजे. आणि इथे बोर्ड दिलेले आहेत, हे सांगतात की त्यांनी कोशिंबीर जास्त खाल्ली पाहिजे आणि दही जास्त खाल्लं पाहिजे. दही B12 देईल, कोशिंबीर फोलिक ॲसिड देईल, आयर्न लोह कढई देईल आणि खाऊनी भरलेला खिस्सा प्रथिनं देईल आणि मग रक्त लाल होईल. तर हीच ॲनिमियाची ट्रीटमेंट बरोबर आहे. आणि सगळं काही आमचं 3 भाषेत आहे. हे मराठी आहे, हे हिंदी आहे आणि हे इंग्रजी आहे. मग इथे आहे जादू. मुलांना 18 वर्षापर्यंत सर्वोत्तम वाढायसाठी काय करावं लागतं ते या जादूत दिलेलं आहे. हा 100 वर्षाचा लसीकरण तक्ता आहे पूर्ण परिवारासाठी 3 भाषेमध्ये. सर्वांचे जवळजवळ दात किडलेले आहेत. ते साखर दाताला चिटकून किडतात, म्हणून घरात गुळसाखर नको आणि मिठाने दात घासा, मिठाचं पान खा, म्हणजे दात कीड जाईल आणि दात चांगले होतील, असं इथे 3 भाषेत लिहिलेलं आहे. मग 0 ते 18 वर्ष कसं आहार घ्यायला पाहिजे याचं चित्रमय पोस्टर इथे आहे. मग सगळ्या लसी तर सरकारमध्ये मिळत नाहीत. तिथे न मिळणाऱ्या लसी कोणत्या आहेत त्यांचा हा तक्ता इथे दिलेला आहे. आपल्याला आजाराची गोष्ट विचारायला येते, पण ती कशी सांगायची असं माहीत नसते. त्यामुळे आपल्याला आजाराची गोष्ट नीट कळत नाही, हिस्ट्री टेकिंग नीट होत नाही. ते कसं करावं हे 3 भाषामध्ये इथे चार्ट आहे, ते लोक वाचतात. मग आता 3 वर्षापासून ब्लड प्रेशर वाढते, तर सगळ्यांचा रक्तदाब पाहिला जातो आणि सांगितला जातो. मग आधी पोटाचा घेर वाढतो आणि मग रक्तदाब येतो. 3 वर्षाला 50 सेंटीमीटर पोट म्हणजे जाड, आणि दरवर्षी 3 सेंटीमीटरने वाढते. 3ला 50, 4ला 53, 5ला 56, असं 13ला 80. 13 वर्षाला आणि त्याच्यानंतर 80 सेंटीमीटर म्हणजे 32 इंचापेक्षा पोट जास्त असेल तर आपण जाड, आपल्याला BP शुगर वाढलेला आहे ते चेक करा, असं सगळ्यांना सांगितलं जातं. मग वाढदिवस असा करा, म्हणजे मुलाची वाढ मोजा, उंची, वजन, डोक्याचा घेर आणि सगळ्या लसी द्या. आणि दात बघा किडले आहेत का, डोळ्याची नजर आहे का असं बघा, असं सांगणारा हा चार्ट 3 भाषेत. मग इथे डॉक्टर मोकाशींचे विविध पोस्टर्स लावलेले आहेत, लोकशिक्षण करणारे. मग एक प्रार्थना सगळ्यांना कामाला जॉईन होताना म्हणायला लागते, ज्यांनी लोक काम चांगले करतात, एकजुटीने करतात. मग ही इन-हाऊस लॅबोरेटरी आहे आमच्याकडे. इन-हाऊस ब्लड टेस्ट, एक्सरे, अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन, MRI सोडून बाकी सगळं इन-हाऊस होते आणि लगेच होतं. त्यामुळे 12 वाजता तपासलं ते 1 वाजता मलेरिया आहे की नाही कळतं, डेंग्यू आहे की नाही कळतं. आणि ह्या मॅडम बाळाचे लाड करतात.
आणि इथे बाळ झोपतात ना, हे या बेडच्या वरील आरशामध्ये स्वतःला बघतात आणि खेळत राहतात. त्यामुळे ते डॉक्टरकडे बघत नाहीत आणि चांगलं तपासू देतात. चांगलं तपासून देतात. ज्यांना औषध देतो त्यांना असा औषधांची नावं इथे लिहितात. सकाळी घेतलं, दुपारी घेतलं, संध्याकाळी घेतलं, रात्री घेतलं की त्यांना खूण करावी लागते. त्यांनी औषध लोक चांगले घेतात. असा तक्ता आपण सगळ्यांनी द्यायला हवा. हा आहाराचा कागद आम्ही सगळ्यांना देतो. हा 3 भाषेत आहे आणि याच्यामागे QR कोडमध्ये 12 भाषात पुस्तकं आणि व्हिडिओज आहेत. कसं जेवायचं हे 3 भाषेमध्ये भिंतीवरच्या लांब पट्टीत लिहिलेलं आहे, जे सगळे वाचतात. हे तुम्हाला मी इंग्रजीमध्ये जवळून दाखवतो. हा बाळकृष्ण आमच्या हॉस्पिटलचा लोगो आहे आणि याचा 4 फूट बाय 4 फूट कॅनव्हासवर 3 बाय 4 फुटाचा आहे. हा करायला हजारो रुपये लागले, पण आम्ही हा जमिनीवर ठेवला कारण मुलं याची पापी घेतात, लाड करतात.